चला तर मग बालमित्रांनो, आता आपण शिकणार आहोत पाठ 5वा। पाठाचं नाव आहे संत गाडगे बाबा। त्या काळी समाज गरिबी आणि अंधश्रद्धा यामुळे गांजलेला होता। त्यावेळी समाजाला योग्य मार्ग दाखविण्याचे कार्य गाडगे बाबांनी केले। अशा महापुरुषांचा जन्म 1876 ला महाशिवरात्रीच्या दिवशी झाला। आईचे नाव सखुबाई, वडिलांचे नाव झिंगराजी, आडनाव जानोरकर। त्यांचे नाव आधी देऊ होते, नंतर डेबू झाले। ते परीट समाजाचे होते। त्यांच्या वडिलांना दारूचे वाईट व्यसन लागले होते। त्यामुळे गाडगे बाबांचे जीवन लहानपणापासूनच कष्टमय झाले। ते खूप मेहनत करीत होते। गाडगे बाबा कायम लोकांना मदत करीत होते। त्यामुळे लोकांचे त्यांच्यावर खूप प्रेम होते, श्रद्धा होती, विश्वास होता। त्यांचे लग्नाचे वय झाल्यावर कुंताबाईशी त्यांचे लग्न झाले, पण ते फार काळ संसारात रमले नाहीत। त्यांनी संसाराचा त्याग केला, घराचा त्याग केला। ते हातात गाडगे घेऊन समाजसेवा करण्यासाठी बाहेर पडले। ज्या गावी ते जात त्या गावाची स्वच्छता करीत असत। रात्री त्या गावी कीर्तन करीत, दुसऱ्या दिवशी ते गाव सोडून जात शेतात काम करून शेतकऱ्यांना मदत करीत असत। याशिवाय ते मजुरांनाही मदत करीत असत। मंदिरासमोरील घाण ते साफ करीत असत। म्हाताऱ्याच्या डोक्यावरील ओझे ते स्वतः वाहत। वाटेतील काटे दूर करीत ते कुणी खायला दिले तरच खायचे। देवभक्तीचा भुकेला आहे, त्याला पैसा नको। जादूटोना, अंगारे, धुपारे, धागे दोरे हे थोतांड आहे। हे बंद झाले तरच समाज सुधारणा होईल। त्यासाठी लोकांनी शिक्षण घ्यायला पाहिजे असे ते सांगायचे। देवभक्तीचा भुकेला आहे, त्याला पैसा नको, पंचपक्वान्न नको, गरीब श्रीमंती हा भेदभाव नको, जातीपातीची बंधने नको। या पलीकडे जाऊन जी भक्ती असेल त्या भक्तीचा परमेश्वर भुकेला आहे। त्याची भक्ती करा, नामस्मरण करा, कीर्तन करा। त्यांच्या कीर्तनात ते नेहमी म्हणत, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। गायचे, गाई बैलांवर प्रेम करा, भुकेल्याला अन्न द्या, अडाण्याला विद्या द्या, अशी शिकवण लोकांना कीर्तनातून ते देत असत। यातूनच समाज घडतो असे गाडगे बाबा सांगायचे। गाडगे बाबांनी समाजासाठी पुष्कळ कार्य केले, पण शेवटच्या काळात ते फार थकले होते। अखेर 20 डिसेंबर 1956 रोजी गाडगे बाबांनी देह ठेवला। एका कर्मयोग्याची प्राणज्योत मालवली। समाजामध्ये जागृती, सुधारणा आणि बदल होण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारी महान विभूती म्हणजे संत गाडगे महाराज। त्यांच्या प्रगल्भ विचारांची ज्योत कायम तेवत राहील।